हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 11 जूनचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. जीवा काव्याला बोलत असतो की काव्या, अगं हे का करतेस तू? माझा दादा आणि तुझी ताई खूप पुढे निघून गेली आहेत. आता आईबाबांचा विचार कर जरा. तेव्हा काव्या बोलते, करते ना. तेव्हाही सगळ्यांचा विचार केला होता आणि आत्ताही सगळ्यांचा विचार करते आणि कुठंच जगते, हो ना? एवढं सगळं होऊन सुद्धा तू आत्ताही मला सगळ्यांचा विचार करायला सांगतोयस जीवा. तेव्हा काव्य बोलते, जीवा या सगळ्यांमध्ये आपल्या प्रेमाचा विचार नाही येत का रे तुला? तेव्हा जीवा ओरडतो, नाही येत. तेव्हा काव्यही ओरडते, का नाही येत? काव्य बोलते, जीवा खरं प्रेम होतं ना रे तुझं माझ्यावर? होतं की नाही? कोण वाटले कोण रे मी तुला? टाइमपास वाटले? टाइमपास आहे मी? नुसता खेळ करून टाकलाय माझ्या आयुष्याचा. तेव्हा जीवा बोलतो, शट अप, जस्ट शट अप. मी नाही तुझ्या आयुष्याचा खेळ मांडलाय. उलट हे असं वागून ना तू तुझ्या आयुष्याचा खेळ करून घेतेस. काय करतेस तू? अगं वेळीच मागे फिर. तू जे करायला जाते ना त्याचे परिणाम वाईट होतील. तेव्हा काव्य बोलते, परिणामांची भीती नाही वाटत मला आणि वाटणारही नाही. त्यामुळे मला आता जे करायचंय ते मी करणारच. तेव्हा जीवा बोलतो, काय करणार आहेस? सगळ्यांना जाऊन आपल्या नात्याबद्दल सांगणार आहेस ना? जा सांग, बिंदास सांग. ज्यांना जाऊन सांगायचंय त्यांना सांग. मी हे प्रेम मान्य करणारच नाही. सगळे तुझ्याकडे पुरावा मागतील. तेव्हा त्यांना तुझ्याकडे द्यायला काही नसेल, कारण आपले सगळ्या मेमोरीज, आपले गिफ्ट्स सगळंच जाळून टाकलंय मी. आता तुला काय, कुणाच्याच हाती ते कधीही लागणार नाही, कधीच. इकडे पार्थ, त्याची एक सूटकेस होती जुनी, ती बघत असतो आणि तो बोलत असतो की एकेकाळी ही माझीच बॅग होती. एवढी जड कशी बॅग? त्या बॅगेमध्ये मिथुन काकांनी सगळ्या काव्य आणि जीवाच्या मेमोरीज लपवलेल्या असतात. पार्थ बॅग उघडण्याचा ट्राय करत असतो. तेव्हा काव्या जीवाला इकडे त्याची कॉलर पकडते आणि बोलते की जीवा, का केलंस तू असं? आपल्या सगळ्या आठवणी होत्यास जीवा, का केलंस तू असं का? तेव्हा जीवा बोलतो, काव्या शांत हो, ओरडू नकोस. तेव्हा काव्या बोलते, मी ओरडणार, सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार की तू माझा कोण आहेस ते. तेव्हा काव्या बोलते, ठीक आहे, बाकी सगळं जाळलं असेल तू, पण तुझ्या छातीवर जो माझ्या नावाचा टॅटू आहेस त्याचं काय करणार आहे सांग मला. हे बघ, तू सगळ्यांना सांग आपल्याबद्दल, नाहीतर. तेव्हा जीवा बोलतो, नाहीतर काय? तू वेडी आहेस का? वेड लागलंय का तुला? काय बोलतेस तू? अगं जरा विचार कर, शांत हो प्लीज, आणि हात सोड माझा प्लीज. तेव्हा काव्या बोलते की एकदा हात सोडून खूप मोठी चूक केली मी, आता नाही सोडणार. तेव्हा जीवा बोलतो, काव्या हात सोड प्लीज. तेव्हा ते हात सोड म्हणून जीवा तिच्यापासून झटापटी करत असतो. तेवढ्यात काव्याच्या हातून जीवाच्या हातातलं वॉचचं बटन दाबलं जातं आणि ते वॉच वाजायला लागतं आणि तिकडे नंदिनीलाही कळतं. तेव्हा नंदिनीला कळतं, नंदिनी पटकन गॅलरीत जाते. गॅलरीतून बघते तर जीवा आणि काव्य आगीजवळ असतात. तेव्हा नंदिनीला आठवतं की जीवाला आगीपासून दूर ठेवायचे. तेव्हा नंदिनी जोरात ओरडते, जीवा. तेव्हा नंदिनी पळत पळत खाली जायला लागणार. तेव्हा जीवा काव्याला बोलतो, काव्या मूर्ख आहेस का तू चुकून हे बटन दाबलं. नंदिनीला कळलं, आता नंदिनी खाली येईल. तेव्हा काव्य बोलते, येऊ दे ना, कोणीही येऊ दे, कळू दे ना सगळ्यांना. हे बघ जीवा, आतापर्यंत खूप ऐकलं, आता सगळ्यांना आपल्याबद्दल कळू दे आणि मी कोणाचंही ऐकणार नाहीस, कळलं? आणि तू कोणाला घाबरतो? नंदिनी ताईला कळू दे ना, तिला असंही ती नंदिनी ताई आहे ना, तिला कळलं तर ती असंही स्वतःहून मोकळी होईल आणि आपणही मोकळं होऊ. इकडे पार्थ बॅग उघडण्याचा ट्राय करत असतो. तेव्हा काव्य बोलते, असंही नंदिनी ताई म्हणते ना की दोन प्रेम करणाऱ्या माणसांनी एकत्र यायला हवं, कारण की ते पूर्ण होतात. मग आता येऊया की आपण एकत्र, कर जरा आपल्याबद्दल विचार. तेव्हा काव्य बोलते, हे बघ जीवा, आपण एकत्र आलो तर आपण एकत्र राहू शकतो, आपलं प्रेम जगासमोर हक्काने गाजवू शकतो. हे बघ, आज जर आपण सगळ्यांना आपल्याबद्दल सांगितलं तर सगळ्यांची एकत्र सुटका होईल. सांगून टाकू, एकत्र मोकळे होऊ ना सगळेच, असंही या सगळ्यांचं म्हणणं आहे ना. लग्नानंतर होईलच प्रेम, पण जेव्हा या लग्नानंतर प्रेम नाही होऊ शकत, कारण जिथे प्रेम नाही त्या लग्नाला काहीच अर्थ नाही. विचार कर जीवा, मी तुला सांगते, आपण संपून टाकू सगळं. लेट्स एंड दिस जीवा, लेट्स एंड दिस. तेव्हा जीवा बोलतो, नाही काव्य, हे पॉसिबल नाहीये. मी नंदिनीचा लग्नावरचा, माझ्यावरचा, प्रेमावरचा विश्वास उडेल असं काही करणार नाहीये. मी नाही हर्ट करू शकत तिला. तेव्हा काव्य त्याचा शर्ट पकडून टॅटू दाखवते. तेव्हा जीवा बोलतो, काव्य सोड. तेव्हा काव्य बोलते, नाही, दिसू दे सगळ्यांना, नंदिनीला पण दिसू दे, सगळ्यांना दिसू दे हा टॅटू. आता कसं लपवणार आहेस? तेव्हा जीवा तिला सारखं बोलत असतो की काव्य सोड प्लीज, मला सोड. तेव्हा काव्य बोलते, नाही, खूप विश्वास आहे ना तुझा तिच्यावर, तिचा तुझ्यावर, आता दिसू दे टॅटू. तेव्हा जीवा काव्याकडे बघतो आणि शेकोटीकडे बघतो. तेव्हा जीवा शर्ट काढतो. तेव्हा काव्यही शॉक होते की जीवाने का शर्ट काढला. जीवा शर्ट काढून काव्यासमोर उभा असतो. इकडे पार्थकडनं पण सुटकेसचं लॉक उघडतं. नंदिनी पळत येत असते. जीवा हातात जळतं लाकूड घेतो आणि बोलतो काव्याला, लपवेल तेव्हा ना जेव्हा टॅटू दिसेल. तेव्हा जीवा काव्याला बोलत असतो, यापुढे लपवायची गरजच लागणार नाही. इकडे पार्थ सुटकेस उघडतो. नंदिनी पळत येत असते आणि जीवा ते लाकूड जळतं लाकूड टॅटूवर ठेवून घेतो आणि जोरात ओरडतो. ते ओरडा बघूनच पार्थ आतमधले फोटो न बघताच पळत जातो आणि नंदिनी जोरात ओरडते, जीवा. तेव्हा जीवाचं टॅटू सगळं जखमीने नाहीसं होतं. जीवा ओरडतो. नंदिनी त्याला मांडीवर घेते आणि जीवा ओरडते आणि काव्याला सांगते की जा पटकन औषधासाठी काहीतरी घेऊन ये. पार्थही पळत येतो. तेव्हा
तेव्हा नंदिनी ओरडत असते की मी सांगितलं होतं तुम्हाला आगीजवळ जाऊ नका म्हणून. कोणी काही बोललं का तुम्हाला? आईंनीही सांगितलं होतं. तेव्हा काव्या फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते. तेव्हा नंदिनी बोलतच असते की काव्य काही बोलली का तुम्हाला? तेव्हा काव्य जीवाकडे बघून शॉक होते. तेव्हा जीवा काव्याकडे बघून बोलतो, काव्य कशाला बोलेल? तिच्या या टॅटूशी काय संबंध? तेव्हा काव्याला खूप हर्ट होतं. तेव्हा पार्थ आणि मिथून पळत येतात. तेव्हा पार्थ विचारतो काय झालं, कसं झालं? तेव्हा नंदिनी बोलते काव्या इथे. तेवढ्यात जीवा बोलतो पाय घसरला आणि शेकोटीत पडलो. तेवढ्यात जीवा बेशुद्ध होतो आणि सगळे जीवा म्हणून ओरडतात. पार्थ बोलतो याला हॉस्पिटलला घेऊन जा. पार्थने उघडलेली सुटकेसमधून तो जीवा आणि काव्याचा फोटोही खिडकीतनं बाहेर उडून जातो. तेव्हा पार्थ, नंदिनी आणि मिथून काका जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतात. काव्यही त्यांच्यासोबत असते. तेवढ्यात जीवाच्या खिशातनं मोबाईल पडतो. काव्याच जीवाचा मोबाईल उचलते आणि तेव्हा तिला ती जीवाने केलेली कविता आणि काव्य आणि जीवाचा फोटो दिसतो. तेव्हा काव्या तो फोटो गळ्याशी लावून खूप रडते. तेवढ्यात जीवाच्या मोबाईलवर त्याच्या आईचा फोन येतो. तेव्हा काव्या फोन बघते. इकडे माणिनी कोणी फोन उचलत नाही म्हणून परेशान होत असते. तेवढ्यात काव्या फोन रिसीव्ह करते. तेव्हा माणिनी बोलते उचल आणि ती फोन स्पीकरवर टाकते आणि माणिनी आणि विक्रम फोनवरच हॅपी बर्थडे टू यू म्हणून जीवाला विश करतात. काव्या फोन कानाला लावून काव्याला खूप रडायला येत असतं. तेव्हा काव्या फोनवर रडायला लागते. तेव्हा माणिनी बोलते काव्या रडतीये? तेव्हा माणिनी बोलते काव्या काय झाले? तू का रडतीस? जीवा कुठे? बोल ना. तेव्हा माणिनी बोलते बोल ना काहीतरी, मी पाया पडते तुझ्या. तेव्हा काव्या रडत बोलते की जीवा आग. तेव्हा माणिनी ओरडते की आग काय झालं बोल ना. तेवढ्यात तिथे रम्या पण आलेली असते. तेव्हा विक्रम बोलतो की थांब जरा मी विचारतो. विक्रम फोन घेतो आणि काव्याला विचारत असतो. तेव्हा काव्य बोलते की जीवा पाय घसरून शेकोटीत पडले. तेव्हा विक्रम बोलतो की पाय घसरून शेकोटीत पडला? मग माणिनी बोलते जीवा शेकोटीत पडलाय असं कसं होऊ शकतं? तुम्ही आधी जीवाशी बोलायचंय, मला त्याला फोन द्यायला सांगा आधी. तेव्हा विक्रम बोलतो काय म्हणालीस हॉस्पिटलला? तेव्हा माणिनी चिडचिड करते हॉस्पिटलला नेण्या इतकं एवढं लागलंय? ही चौघं काय मूर्ख आहेत का? तेव्हा विक्रम माणिनीला बोलत असतो की माणिनी जरा शांत हो, एक एक अक्षर मला कसं ऐकायला येत होतं. तेव्हा माणिनी ओरडते की कशी शांत हो, मी ओरडून सांगत होते की जीवाला आगीपासून धोका आहे, तुम्ही ही मस्करी केली माझी. रम्या ऐकून वसूकडे येते की आई उठ, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचे. वसू झोपलेली असते. तेव्हा वसू बोलते जीवाला बर्थडे विश करण्यासाठी जागीस ना, झोप आता. तेव्हा रम्या बोलते की बर्थडे विश करण्यासाठी तो शुद्धीत असायला तर हवा ना, फार्म हाऊसमध्ये शेकोटीमध्ये पाय घसरून पडलाय तो. तेव्हा वसू काळजीने विचारते की कितपत लागलंय, ऐकलंयस का तू? तेव्हा रम्या बोलते किती लागलं ते नाही कळलं, पण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा वसू काळजी करते काय हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले? जीवाला जास्त काही लागलं नसेल ना गं? तेव्हा वसू काळजी करत असते तो सुखरूप असेल ना तेव्हा माझं मन लागेल बाई. तू काव्य किंवा नंदिनीला फोन करून विचारतेस का? तेव्हा रम्या बोलते अगं मी केला होता त्यांना फोन, पण ते कोणी फोनच उचलत नाहीये, मे बी हॉस्पिटलच्या गडबडीत असतील. तेव्हा वसू बोलते जीवा सुखरूप असेल ना तर माझ्या मनाला शांतता वाटेल बाई. तेव्हा रम्या बोलते ते बरोबर आहे, पण माझ्या मनात वेगळाच काहीतरी विचार येतोय. तेव्हा रम्या बोलते म्हणजे माझं गट फिलिंग मला सांगते की पाय घसरल्यामुळे तो शेकोटीत पडला हे कारण नसेल. तो काही लहान बाळ आहे का असं पाय घसरून पडायला? तेव्हा वसू बोलते गप्प बसा रम्या, हल्ली ना कोणत्याही गोष्टींमध्ये संशय घ्यायची सवय लागली तुला. अगं मुलं फार्म हाऊसमध्ये गेली होती, घेतली असेल ड्रिंक जीवाने आणि असं होऊ शकतं ना, उगाच काहीतरी बोलू नकोस. तेव्हा रम्या बोलते नाही तू सांगतेस ना एवढं साधं सोपं वाटत नाही मला, दाल मी कुछ काला आहे. तेव्हा वसू बोलते तुझ्या डोक्यात ना हल्ली भलतंच काहीतरी चालू असतं. इकडे विक्रम पार्थला फोन लावतो आणि बोलतो की काय सुरू आहे, आमच्यापासून काही लपवायचं नाही, नेमकं काय सुरू आहे तिथे? तेव्हा पार्थ त्यांना धीर देत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी जीवाला काही होऊ देणार नाहीये. तेव्हा विक्रम बोलतो की माझा विश्वास आहे बाळा तुझ्यावर, आणि ते दोघं फोन ठेवतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.